ओके हा बोल ना. या ठिकाणी या कॉलेजचं नाव पुंडलिक हरी दानवे असं ठेवण्यात आल्याचं मी जाहीर करतो. हा काही राजकीय कार्यक्रम नाही आणि तेव्हा राजकीय वक्तव्य करणे बरं नाही. चंद्रकांतच्या बोलण्यात थोडंफार एकत्र झालं होत असतं थोडंफार. खरं तर या राज्यात काही कृषी महाविद्यालय, काही विद्यालय शासकीय, त्यांना नावं कोणते द्यावं अशा प्रकारचा एक प्रस्ताव आला होता आणि त्याच्यासाठी एक समिती स्थापन केली होती शासनाने. आणि मग शासनाने त्या काळात त्या त्या महाविद्यालयाला नाव दिले. काही विद्यालय स्वातंत्र्य झाले, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ जरा द्यावं लागलं त्या नावाला, पण नाव झालं. नागपूरच्या विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी नाव दिले. अशी नावं दिल्या गेली. त्या नव्या पिढीला त्यांचं कार्य माहीत असलं पाहिजे, हे नावं डोळ्याकडून कधीतरी गेले पाहिजे, असा शासनाचा उद्देश आहे. आत्ता नंतर गेल्या वर्षी जे काही ITI असेल किंवा अशा प्रकारच्या समकक्ष संस्था असतील, अशाही संस्थांना नावं कोणते द्यायचे याच्यासाठी सुद्धा एक समिती स्थापन झाली होती. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या लोकप्रतिनिधीकडे काही नावे त्यांनी ठेवली होती. लोकांची होते मंत्री त्या खात्याचे. आणि प्रामुख्यानं या नावामध्ये स्वातंत्र्य सेनानी असला पाहिजे, तो ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी असला पाहिजे असं एक सूत्र ठरलं आहे. की ते सूत्र त्याच्यामध्ये आणीबाणीमध्ये कोणी काय काम केलं काही नाही. आणि त्या समितीनं लोकप्रतिनिधी जेव्हा विचारलं तेव्हा प्रत्येकाने आपापल्या तालुक्यात अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्या आपल्या परीने नावं सुचवले. स्वातंत्र्य सैनिक तर माझे जोडे होते, माझे आजोबा बी होते, माझे चुलते बी होते. आमचा जो हस्ताबादचा जो बेल्ट होता त्या बेल्टमध्ये साधारणतः रजाकार असल्यामुळे प्रत्येक गावात थोडेफार अशा प्रकारचे स्वतंत्र सैनिक होते. पण तो नाव कोणाचं द्यायचं तर अर्थात पुंडलिकराव दानवे हे जनसंघाच्या काळापासून सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात सक्रिय होते. आणीबाणीमध्ये त्यांनी तुरुंगवास भोगला होता. आणि चंद्रकांतनं सांगितलं तसं दोन माणसाचं सगळी हिस्ट्री मी सांगू शकतो राज्यात. एक गोपीनाथ मुंडे ज्यांच्या संघाने आकुड चेटीवर काम करायला लागलं, आणि दुसरे पुंडलिकराव दानवे. कारण ज्या टायमाला मी राजकारणात आलो तेव्हा माझ्या वयाची माणसं राजकारणात येत नव्हते. मी जेव्हा पहिल्यांदा गावाचा सरपंच झालो, 1.5 वर्ष सरपंच राहिलो आणि 77ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्या टायमाला निवडणुका कशा झाल्या, पुंडलिकराव कसे उमेदवार बनले, काय परिस्थिती निर्माण झाली, तो सारा इतिहास मला माहिती आहे. कारण साऱ्या पार्ट्या मिळून जनता पार्टी बनली होती. आणि त्या काळामध्ये पुंडलिकरावला उमेदवार केला गेला. त्यांनाही वाटत नव्हतं मी उमेदवार होईल. पण निवडणुकीत ती अशी होती की आणीबाणीच्या विरोधात लढा होता. आणीबाणीमध्ये अन्याय, अत्याचार, वसुली, नसबंदी असे अनेक प्रकार झाले. लोक चिडलेले होते. सारे पक्ष एकत्र आले आणि जनता पार्टीची स्थापना केली. तेव्हा जनसंघ, समाजवादी अशा साऱ्या पार्ट्या एक झाल्या आणि सगळ्यांना जेलात टाकलं. तो इतिहास काळाकुट्ट आहे.
पण अचानक परत पोलिसला रिपोर्ट दिला काँग्रेसला की आता या काळात सगळे जेलमध्ये 2-2 वर्ष जेलात आहेत. आत्ता अचानक निवडणुका जाहीर करा, त्याची तयारी नाही कोणाची. तुम्ही निवडू शकता पुन्हा. इंदिरा गांधीला खरं वाटलं आणि त्याची अचानक निवडणुका जाहीर करून काही लोकांना सोडलं, काही जेलातच ठेवलं. जॉर्ज फर्नांडिसला नाही सोडलं, जेलातच होतं. जेलातून निवडून आले जॉर्ज फर्नांडिस. आणि त्या काळात पंतप्रधान दानवे फक्त पंचायत समितीच्या पलीकडची निवडणूक लढले होते. अगोदर बाबुराव काळेच्या विरोधात एक विधानसभा हरले होते. जनसंघाला ही सीट मिळाली होती, पण रामभाऊ गावडेला उभं करायचं होतं. रामभाऊ म्हणजे मला औरंगाबादला उभं करा, मी जालन्यात राहू कशाला, माझा काय संबंध जालन्यात. रामभाऊ नाही म्हणले आणि आमचं म्हणजे भारतीजवळ त्या काळात पुंडलिकराव दानवेशिवाय पर्याय नव्हता. पुंडलिकरावला उभं केलं. पैसा रुपयाने कोणाकडे पार्टीजवळच नव्हता, तर पुंडलिकराव कोणी आलं. मला आठवतं की आम्ही सभेमध्ये उपरनं धरायचो असे, दोन इकडून एक जण तिकडून एक जण इकडून, आणि सभेतला बोलणारा वक्ता म्हणायचा की पुंडलिकरावजवळ पैसा नाही, नोट भी देव और वोट भी देव. नोट नव्हती, 4 आणे 8 आणे 12 आणे 10 पैसे. आम्ही पब्लिकमध्ये असा रुमाल घेऊन फिरवणार. आठवड्यावाडीची सभा, आणि मग सगळ्यांनी पैसे टाकले. मग आम्ही पैसे किती जमा व्हावं, 20 रुपये 25 रुपये. ताकद तेवढी होती लोकांची. अशी भीक मागून 77ची निवडणूक लढली. दुर्दैवानं इतिहास तुम्हाला माहिती की ती लोकसभा टिकू शकली नाही. पण याचा अर्थ असा नाही की ते पदावर होते म्हणूनच ते लोकात जात होते, असं नाही आहे. पदं गेल्याच्या नंतर सुद्धा आम्ही जे कोणी मोजके भारतीय जनता पार्टीचं काम करणारे होतो ते करत राहिलो. आणि काही दिवसानं जनता पार्टी फुटली. समाजवादी वेगळा झाला. भारतीय जनता पार्टी स्थापन करायचं दिल्लीमध्ये ठरलं. 7 एप्रिल 1980ला दिल्लीमध्ये लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. मी पण जनता पार्टीचा संस्थापक आहे. मी पण कारण नागरधारी शेतकरी चिन्हावर मी निवडून लढेले. 77ला स्थापना होती, 80ला भारतीय जनता पार्टीची होती. तिचं पहिलं अधिवेशन रेकलेमेक्स मैदानाला मुंबईला झालं आणि पहिले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी झाले. तुला माझी म्हणण्यात आनंद आहे, मला चांगलं वाटलं. मी ठिकाणी करत माझी आहेच आहे. आमची पोरं डिटेल्स लहान शिकत मागत होती. मला मोठं लिहायला माग म्हणे तुझ्या सांगितलं रावसाहेब दानवे माजी खासदार मानला. रावसाहेब दानवे म्हणा काल दुबईला माझ्याजवळ 200 लोकांनी फोटो काढले असतील. दुबईला आपल्याकडची फिरायला आले लोक. दादा आहे का तुम्ही? रत्नागिरीचा चिपळूणचा. अरे मला खासदार रावसाहेब दानवे लागतच नाही, रावसाहेब दानवे काफी आहे. गेला बी जाऊन थायलंडला जाऊन आलो. सारे आम्ही फॅमिली सगळं. एक म्हातारी सगळं ऐकत होता आणि सोनन लेख म्हातारा म्हणतो बॉम्ब आहे, कोणतरी आहे. तर मी ऐकलं. म्हणलं काय बाबा? म्हणजे भाऊ तुम्ही राजकारणी दिसतात, हे कपडे तर नव्हती बाहेर निघाले कपडे कोणी. म्हणजे तुम्ही कोण आहे? म्हणजे तुम्ही ओळखा मला कोण नाही. म्हणे भाऊ आमच्याकडे तुमच्यासारखाच माणूस आहे. तर म्हातारी म्हणते ते भाजपचे अध्यक्ष नव्हते का, तशी दिसते म्हणे. काही का होते क्लिक मारू राहिलं ना कॅमेरा. ती सून म्हणते ते रावसाहेब दानवे आहे ना आपला. अरे रावच्या मला रावच्या वयात 80-90 वर्ष मोठा होता. तुला मी लहानपणी पाहिजे म्हणजे तू एवढा झाला पण समजेल मला तुझी म्हणतो नक्की. मला खासदाराची गरज नाही का. खासदाराची मग काही मला कोणी मान सन्मान तुम्ही म्हणतोय का? नाही. आता उद्या कोर ग्रुपची मीटिंग आहे माझी. शरीफों की शराफत कम नहीं होती, लाख टुकड़े करो सोने की किंमत कम नहीं. त्यामुळं माझं मत आहे चंद्रकांत, आपण दोघं पक्षात येऊ जातो. बाकी वैयक्तिक भांडण काही नाही आपलं. माझं मत आहे म्हणावं संतोषला हो या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात केव्हाही बोलवा. तुमच्या घरी यायला तयार आहे. एखाद्या सरकारी ठिकाणी बोलवा. आम्हाला सूचना करा की आता आम्ही तर नाही बाबा आम्हाला पराभूत लोक आहे ना, हे तर मान्य करावं लागतं. ह्या 4 गोष्टी आपल्या तालुक्याला होणं आवश्यक. पण समोर येऊन सांगा
तुमचा मान करू, सन्मान करू. तुम्हाला आमच्या घरी असेल तर आम्हाला तुमच्या घरी बोलवा. जुनी परंपरा आहे असं नाही. आणि तो चंद्रकांतच नाही, कोण्याही शफिकनं सांगितलं तरी मी ऐकलं. अपनी दोस्ती इसको मत बोल, अपनी दोस्ती क्या है तो तेरी अकल पट्टी हो जाएगी बेटा. सबको मालूम है वो वहाँ छोड़ दे. सही बात है, तुझे आता है क्या करेंगे. प्रत्येक वेळा तो भी बोला ना. माझं सगळ्या विरोधकांना असं म्हणणं, बरेचसे आले त्यांचा उद्देश काही नव्हता. आम्ही दोघे बापले तयार. आम्ही करणार तर पुंडलिकरावचं कौतुकच करणार, त्यात वाईट सांगण्यासारखं काही आहेच नाहीये. आहे कोण सांगेल वाईट पुंडलिकरावबद्दल, मला सांगा, काहीच नाही. त्यामुळे छोटा झाला, पण सरकारचं म्हणणं होतं लवकर करा. मी केवळ दुबईहून लवकर तस गरजे, मी आज मुंबईत थांबलो असतो. बाजारून आला माणूस त्या झोप येतो 1 घंटा. मी झोपलो बी नाही, झोपियाचं काही कारण बी नाही. मला कार्यक्रम करायला संतोषला भरपूर ₹1000 आहे. मी जातो पुंडलिकरावच्या कार्यक्रमात. खूप दिवस पुंडलिकरावसोबत घातले आहे आणि कुठेही वाद नव्हता, विवाद नव्हता, काही नव्हता. अजून तर लई पोटात गोष्टी सांगण्यासारख्या की त्यांच्यासोबत आमचा सहवास कसा होता. बैल चोरीला गेलं तर मी पुंडलिकराव पाहायला आवडतात. बोला बैल चोरीला त्यांच्या 89च्या निवडणुकीमध्ये बैल चोरी घेतली पिंपळगावचे. पण नावसाहेब कसं म्हणलं, चला जाऊ बघा, जी होतीच निवडणुकीची निकाल लागला होता. आणि मग बैल चोरीला पाहायला तुमच्या एका तांडव सापडली बंजारे. असा आमचा सहवास होता. खूप चांगले दिवस होते. त्यांचाही कार्यकाळ राजकारणातला कधी बट्टा लागणार नाही अशा प्रकारचा त्यांचा कारभार होता. त्या काळात तसं नव्हतंच आहे. पैशाला महत्त्व नव्हतंच. आणि पुंडलिकराव खासदार घेऊन गेले तर मलाच माहिती होतं त्यांच्या खात्यावर किती पैसे होतं. चंद्रकांतला माहिती नसेल. आणि प्रल्हादरावला लक्षात नसेल, सांगितलं होतं प्रल्हादरावला की ₹50,000 पुंडलिकरावच्या खात्यावर फक्त जमा आहे. किती पैसे? 50,000 त्या टायमाला असतं की नवीन नव्हतं. पण पैसा ठेवणं, साचून ठेवणं, त्याच्यावर कारभार असा विषयच नव्हता, कोणाचाच नव्हता. अरे मला किती होता पगार? 90ला ₹750 पगार होता. 750. विचार करा आमदाराला. आणि महिन्याचे 12,500 13,000 भेटत होते. मला एकदा संतोष शाळेत होताना आला, ते बोलतच नव्हतं. आता येतं बोलत नाही जास्त, कामापुरतच बोलतो. तर मला वाटलं याला बोलतं करावं. किंवा आल्याच बाब सुट्टीत मी त्याला, संतोष तुम्हाला रोज 3 प्रश्न म्हणजे यांतरी बोलायचे रोजा. तर बाहेर राहील पोरं कधी वर्षातून 2दा यायचे. म्हणजे काय म्हणजे काही प्रश्न विचारले बघ 2-3. त्यांना पहिल्या दिवशी प्रश्न विचारला, आपण त्याच्यावर खेळले की तिथं कसं काय सभापती झालो. आणि मग इथं बंगला घातला आपल्याला. तो जन्म बी नव्हता, अशा वेळेमध्ये फक्त उशा त्या बंगल्यात असताना झाली. आणि मग इथं राहायला लागलं. म्हणून आता वाटली जायची कामच नव्हतं, म्हणून राहायला लागलं. मग दुसऱ्या दिवशी मला विचार, म्हणजे तुम्ही किती शिकेले? दुसरा प्रश्न सोपा प्रश्न आपल्यासाठी. बदलली बसवून त्याला रिक्षाला. तर तिसऱ्या दिवशी बसवलं. मला आज काय करतो, आपल्याजवळ किती पैसे आहेत बाप. असा विषय त्या पैसा राजकारणात महत्वाचा नव्हता. आणि पुंडलिकरावचं कधी पैशाला महत्व असं नाही. सारे पैशावाले पुंडलिकरावचे दोस्त होते जालन्यातले. आणि ते बी आज माझे दोस्त. मी तो दिले त्याला समोरून ठेवलं. त्यांच्या कार्यकाळाची आठवणही या. त्यातल्या काही तुम्हाला पटल्या असतील, काही पडल्या म्हणजे सत्य परिस्थिती आहे. राजकारणात पैशापेक्षा माणसाला किंमत होती. आणि हे नाव देताना सुद्धा याच गोष्टीचा विचार करणार म्हणून त्यांना माझी स्वातंत्र्य सैनिक होते. कमी बदलू शकत नव्हतं. पण नाही, राजकारणामध्ये त्यांच्यापासून आम्हाला जे काही धडे मिळाले ते आम्ही विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. त्यामुळे तुम्ही आता आले, एखादा सगळे म्हणून मोठा कार्यक्रम ठेवा. त्या कार्यक्रमात मला बोलवा. हा सरकारी जरी असला तरी सरकारला सांगून ठेवायचं, तुम्ही तयारी दाखवा ठेवायचं ठरवा. पण आज नाव दिलंय अधिकृतरित्या. आता कार्यक्रम कधीही करू. मी आपले सगळ्यांचे आभार मानतो की आपण सगळेजण या ठिकाणी आले. आणि पुंडलिकराव दानवे यांच्या
या कार्यक्रमाला आपण हजर राहिले. चंद्रकांतला सांगितली गोष्ट खरी की याच्यानंतर या कॉलेजमधून जे जे मुलं बाहेर पडतील त्यांच्या हातात कुंडलिकराव दानवे अशा प्रकारचं सर्टिफिकेट आहे. त्याचा मला स्वतःला आमच्या सगळ्या कुटुंबाला अभिमान राहील. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो. आणि मराठवाड्याला नाव देण्याचा झाला तसा हा अचानक झाला, आम्हालाही माहीत नव्हतं. आम्ही म्हटलं राठोड साहेब, सन्माननीय जोशी साहेब, तुम्ही या कार्यक्रमाची रूपरेषा कशी काय आमच्याशी काही बोलले नाहीये, पण आम्ही एक पुंडलिक हरी दानवेचे चिरंजीव म्हणून आणि या तालुक्याचं माजी आमदार या नात्यानं या कार्यक्रमाला आम्ही आलेलो आहोत. पण खरोखर हा कार्यक्रम आपल्याला शासकीय ठेवायचा होता, तर मग आता दादा माननीय रावसाहेब पाटील आपण दोघे माजी झालेले आहात. पण हा कार्यक्रम शासकीय हसत बोलत त्यामुळे काय सगळे ठरवून आणलं. कार्यक्रमच तसा आहे. बरोबर आहे का खोटे बोलत नाही. तुमच्या समोर दादा कोणी बोलतच नाही. मी सोडलं तर कोणीच बोलत नाही. राठोड साहेब आणि जोशी साहेब आणि संबंधित अधिकारी इथं आहेत, पण हा कार्यक्रम शासकीय आहे आणि याला शासकीय म्हणजे लोकप्रतिनिधी माननीय संतोषरावजी दानवे साहेब, आपल्या तालुक्याचे आमदार, माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा अन्य या खात्याचे कौशल्य रोजगार उद्योग जगता व नाविन्यपूर्ण विभागाचे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मंत्री मंगल प्रभात लोढा असे असणं आवश्यक होतं असं मला थोडंसं वाटलं, म्हणून ते बोललोय. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोकरदन चे नामांतरण हे आता स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून आज जे आपल्या समोर विद्यार्थ्यांच्या जे काही तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, ज्याला आपण 10वी पास झालो 12वी पास झालो तर टीसी म्हणतो, त्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. आताच आमचे राठोड साहेबांनी सांगितलं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जिथं जाल तिथं मात्र आता ह्या नावाचा उल्लेख होणार आहे. खरोखर हे नाव आलं त्यामध्ये पुंडलिक हरी दानवे कसे होते, काय होते ते माझ्यापेक्षा माननीय रावसाहेब पाटील दानवे साहेबांना चांगलं माहिती आहे. त्यावर ते सविस्तर बोलतील. मी तर त्यांचा चिरंजीव आहे, पण ते म्हणले तू चुकला की तुझ्या विरोधात जाईल. या पद्धतीनं राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मग स्वातंत्र्य सेनानी झाल्याच्या नंतर आमच्या बाजूला एक डोंगर गाव आहे आणि त्या डोंगर गावामध्ये शफीकभाई चाऊ प्रस्त होत आणि बंदुकी दोन्हीकडून 2 बंदुकी घेऊन येत होतात. आणि तेव्हा राजाकारी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या निमित्ताने त्यामध्ये वडील काही किस्से सांगत होते, आठवण देत होते. पण आता हल्ली पिढी ती काही जुनी ऐकायला तयार कोणी नाहीये. नवीन काय चाललं त्यावर चर्चा होते. पण या पद्धतीनं माननीय पुंडलिक हरी दानवे हे 5 लोकसभा लढले, त्यामध्ये 3 वेळास पडले, 2 वेळास निवडून आलेले. त्यामुळं माननीय दादा पालोदकर साहेब, माननीय कैलासवासी बाळासाहेब पवार यांच्या विरोधात लढून ते त्यावेळेस निवडून आलेले. आणि म्हणून पडत्या काळामध्ये संघर्ष करायचा आणि जिद्दीनं पुढे जायचं, ते हे आमचे वडील पुंडलिक हरी दानवे होते. मित्रांनो, त्यांचे किस्से सांगायला गेलो तर खूप वेळ होईल, पण खरोखर आज या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री कांबळे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील,
माननीय या खात्याचे मंत्री माननीय लोढा साहेब असतील, या महाविकास आघाडीचे माननीय शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून माननीय संतोषराव दानवे असतील, यांच्या सहकार्याने आज मोठ्या मनाने आज या आयटीआयला नामविस्तार सोहळ्याच्या निमित्ताने जोशी साहेब, राठोड साहेब हे नाव देण्यात आलेले आहे, त्याचा आम्हाला आनंद झालेला आहे. आणि म्हणून मला सांगताना सांगायचं, माननीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेबांना की साहेब, आपल्या तालुक्यामध्ये घनसावंगी आणि अंबड आयट्या तिथं जशी झालेली तशी आता तुमच्याकडे दोन्हीकडे सत्ता असल्यामुळे तिथं काही नाही, तुम्ही बोला जसं होईल तसे आपल्या या आयटीआय मध्ये जसं अंबडला आणि घनसावंगीला राठोड साहेब तुम्ही होता, दोन्हीकडे उत्कृष्ट अशी आयटीआय आणि त्या आयटीआयच्या माध्यमातून जे मुलं आहे हे मुलं शिकून मोठे होणार आहेत आणि आता फ्युचर भविष्य आयटीआय झाल्याच्या नंतरच तातडीनं पैसा कमवला जातो आणि पैसा कमवल्याच्या नंतर आपला लग्न सोहळा विवाहही लवकर होतो, हे सुद्धा आता रवी आजकाल सगळं दिसायला लागलेलं आहे. आणि म्हणून आयटीआय हे कमी नाहीये, फक्त लक्ष देण्याची गरज आहे. या लक्ष देण्यामध्ये माननीय आमदार साहेब आपल्या तालुक्याचे आणि माननीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब हे नक्की देतील. आणि जे नाव दिलं या शासनानं, माननीय राज्याचे मुख्यमंत्री लोढा साहेब आणि परिवारातले काही ज्येष्ठ संस्था यांनी सुद्धा त्या नावाला संमती दिली आणि ती संमती दिल्याच्या नंतर आज तो योग आलेला आहे. खरोखर शासकीय कार्यक्रम होता, मोठा कार्यक्रम झाला असता. आजही पुंडलिक हरी दानवेंचं नाव मी परवाच्या दिवशी दिल्लीत असताना सुद्धा घेतल्या गेलं. तिथं म्हणलं अरे बहुत अच्छा आदमी थे, म्हणजे जिथं गेलं तिथं ते परिचित नसताना सुद्धा नाव घेतल्या जातं. तर थोडंशी शॉर्ट कार्यक्रम ठेवला, पण आता दरवर्षी तुमचा हा कार्यक्रम घेतला जाणार आहे आणि तिथं स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे या नावाचा उल्लेख आपल्याला करावा लागणार आहे. आणि म्हणून राजकारणाला बाजूला ठेवून जे काही समाजाच्या हिताचं आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे त्याला मात्र नक्कीच साथ दिली पाहिजे. ती साथ आपले लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच देतील, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं. आमचे वडील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आणि नंतर जनसंघ, जनता पार्टी, भाजपा आणि नंतर अनेक संस्थातून गेलेले, त्यामुळे हे नाव देताना कसला विचार झाला मला माहित नाहीये. पण मी मुंबईला गेल्याच्या नंतर या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आणि आपले माननीय या खात्याचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा साहेबांना भेटणार आणि त्यांना गुच्छ देणार आणि अजितदादा आणि शिंदे साहेबाला देणार, त्यांचे आभार मानणार. आणि दादा आपले सुद्धा या लोकप्रतिनिधी म्हणून माननीय संतोषराव दानवे साहेबांचा आभार मानतो. आणि आज आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं, अधिकारी आले. खरोखर सकाळीच मी माननीय संबंधित मंत्र्याशी काही बोललो, ते म्हणलं तुम्ही या. ते म्हणले आम्हाला माहितच नाही. अनेक जणांची जरा पंचायत झालेली आहे, त्यामुळं शासकीय कार्यक्रम करताना त्यामध्ये व्यवस्थितरित्या हा झाला पाहिजे. आणि आम्ही दोन्ही दानवे कार्यक्रमामध्ये परफेक्ट आहोत. मी तर RSS मधून गेल्यामुळे सैनिक शिस्तीचा फार पालन करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळं जर आम्हाला सांगितलं असतं तर चांगला कार्यक्रम अजून शोभा वाढेल असा नक्कीच केला असता. एवढंच मला या निमित्तानं खंत व्यक्त करायची. आणि पुंडलिक हरी दानवे 1977 ला निवडून आले, त्यानंतर 1979 ला निवडून आले, 89 ला निवडून आले. अशी त्यांची मोठी कारकीर्द ही या राजकारणामध्ये झालेली आहे. आणि त्यांना संत या नावानं राजकारणामध्ये कोणी संत म्हणत नाहीये, पण पुंडलिक हरी दानवेंना संत या नावाला सुद्धा माननीय खूप मोठे वक्ते परिवारामध्ये काम करणारे यांनी असं या शब्द दिलेला आहे. आणि आज ते स्वातंत्र्य सेनानी पुंडलिक हरी दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून हे नाव देण्याचं काम या महाविकास आघाडीनं, आपलं महायुतीनं हे केलेलं आहे.
त्यांचं मनापासून मी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि आम्हाला इथं या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मान्य राठोड साहेबाचं, मान्य जोशी साहेबाचं, मान्य ITIतील सर्व कर्मचाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय भारत. करतो. जिल्हा परिषद सदस्य गणका संघ प्रचार, जिल्हा परिषद सभापती कौतिक पाटील जगताप, सभापती मार्केट, मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि पुढील मार्गदर्शनासाठी मी आमंत्रित करतो माननीय आज आपल्या भोकरदन ITI कॉलेज आदरणीय रावसाहेब पाटील दानवे साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले या मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांतजी दानवे, मंचावर उपस्थित सर्वच भोकरदन आणि तालुक्यातून आलेले मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असलेले या कॉलेजचे सर्व प्राध्यापक तसेच स्टाफ, उपस्थित तालुक्यातून आलेले सर्व वरिष्ठ नागरिक, पत्रकार बांधव आणि उपस्थित असलेले माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रीण आणि जमलेल्या बांधवांनो, सर्वात प्रथम आपल्या सर्वांच्या साक्षीने मला सांगायला अतिशय आनंद होतो की या जिल्ह्याचे माजी खासदार, स्वर्गवासी आमचे आजोबा समान असलेले पुंडलिकरावजी हरी दानवे यांचं नाव या ITI कॉलेजला देण्यात आलं. मी त्याबद्दल निश्चितपणे राज्य सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर दादांनी सांगितली ती गोष्ट खरी आहे. मंगल प्रभात तोडा साहेबांनी आणि त्यांच्या खात्याने मागच्या काळामध्ये काही कॉलेजेसला नामांतराचा विषय त्यांच्या समोर आला आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यात नाही तर अनेक जिल्ह्यांमध्ये जे मागच्या काळातील स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा ज्यांनी या देशाच्या कार्यासाठी योगदान दिलेलं आहे, अशा वडीलधाऱ्यांचं, महामानवांचं नाव काही सरकारी संस्थांना देण्याचा जेव्हा निर्णय केला, त्यामध्ये आपल्या ITI कॉलेजचा विषय समोर आला आणि त्यांनी काही नावं या मतदारसंघातून आणि परिसरातून काढले होते आणि त्यात याही नावाची शिफारस त्या ठिकाणी देण्यात आली. सरकार म्हणून त्यांनी माझ्या कानावर टाकलं आणि निश्चितपणे दादाची आमची चर्चा झाल्यानंतर या ITI कॉलेजला स्वर्गवासी आदरणीय पुंडलिकरावजी हरी दानवे साहेबांचं नाव द्यावं याला निश्चितपणे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होकार दिला आणि हा नक्कीच आनंदाचा क्षण आहे. खरं तर मी येण्यापूर्वी काय भाषण झाले मला याची फार कल्पना नाही, परंतु आता 2-3 दिवसांपूर्वी मी माझ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना बोलून घेतलं, ITIच्या प्रिन्सिपल आणि यांच्याशी चर्चा केली. त्यांना सांगितलं की हे जे नामांतर झालं त्याचा कार्यक्रम ठेवला गेला पाहिजे, त्याची माहिती पोहोचवली गेली पाहिजे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. खरं तर पुंडलिकरावजी हरी दानवे साहेबांचा आणि माझा फार काही सहवास लाभला नाही मला त्यांचा. कधीतरी आम्ही अंत्यविधीच्या कार्यक्रमामध्ये मला त्यांना भेटण्याचा योग आला. अशाच सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये, एखाद्या लग्नामध्ये त्यांच्या शेजारी बसण्याचा योग आला आणि त्यामुळं फार सहवास मला त्यांचा लाभला नाही. पण जरी त्यांचा सहवास लाभला नाही, पण माझे वडील दादांनी आता त्यांच्या भाषणातून जसं सांगितलं, बांधवांनो या मतदारसंघात किंवा आम्ही पारिवारिक चर्चा करत असताना सुद्धा राजकीय चर्चेमध्ये किंवा राजकीय प्रवासामध्ये निश्चितपणे त्यांच्या बोलण्यातून पूर्वीच्या काळातील अनेक गोष्टी निश्चितच त्यांच्या सहवासाच्या, माझ्या वडिलांच्या बोलण्यातून जाणवतात.
ते त्यांना आदर्श मानतात। नक्कीच यामध्ये कोणकोणत्या म्हणजे कोणत्या ठिकाणी काय हे असतं, परंतु ज्या माणसामुळे आपण घडतो त्या माणसाचा निश्चितपणे एक मनामध्ये आदर असतो। आजही आपण बघतो, आता या अलीकडच्या कालावधीमध्ये एका पक्षाचे 2-2 पक्ष झालेत, राजकारण गढूळ झालं। पण या गढूळ राजकारणामध्ये आजही आपण बघतो की शिवसेना 2 ठिकाणी झाली, परंतु शिवसेना जरी 2 ठिकाणी झाली असेल, पण जे संस्थापक होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, आज शिंदे गटातल्या शिवसेनेतीलही नेते त्यांना जर विचारलं की आपला आदर्श कोण, तर नक्कीच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे त्यांचेच नाही तर तुमच्या आमच्या मनातले सुद्धा आयडल आहेत। अशाच पद्धतीने आज शरद पवार साहेब आहेत। अजितदादा गट एक झाला, शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादीचा गट एक झाला, परंतु अजितदादाच्या गटातल्या आमदारांना किंवा मंत्र्यांना जरी विचारलं की निश्चितच साहेबांच्या बद्दल आपलं काय मत आहे, तर ते नक्कीच आदराने एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून साहेबांचा उल्लेख करतात। त्याचप्रमाणे आज आमच्या सारख्या तरुणांना जर विचारलं तर निश्चितच पुंडलिकरावजी दानवे साहेब यांचं कार्य या जिल्ह्यासाठी अतिशय चांगलं होतं, एकदम साधेपणा। आम्ही बरेच एक 5-6 कार्यक्रमामध्ये मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांनी एकदम अतिशय जातीने माझी विचारपूस केली, मला माझ्याकडनं माहिती करून घेतली। मग त्याही वेळेला त्यांनी घाई गडबडीमध्ये काही 1-2 जुने गोष्टी सांगितल्या किंवा अनेक आता पुढं काम चांगलं केलं गेलं पाहिजे, तुम्हाला संधी आहे, कमी वयामध्ये तुम्हाला या तालुक्यातल्या जनतेने संधी दिली, अशी निश्चितपणे सल्ला त्यांनी मला त्या काळामध्ये दिला। आणि त्यांच्याच बरोबर आज आपण आपल्या मतदारसंघात जर बघितलं तर बांधवांनो, पूर्वीचे पण जे काही नेते होते त्यांनी सुद्धा या तालुक्यासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे। पक्ष विचार दादाने सांगितल्याप्रमाणे हे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परंतु यामध्ये काही वैयक्तिक मतभेद नसतात, तर हे विचारांचे मतभेद असतात। त्या पक्षाच्या विचाराचे मतभेद, आयडिओलॉजी ज्याला आपण म्हणतो, त्याचे मतभेद असतात। मग आपले स्वर्गीय दसपुते अण्णा असतील, त्यांच्याशी माझे चांगले म्हणजे नेहमी अण्णा मला आदराने बोलवायचे, काही सल्ले सुद्धा द्यायचे। आणि असं नाही की मी पदाने जरी मोठा असलो तर वरिष्ठांचे सल्ले अतिशय महत्वाचे मी नेहमीच मानलेले आहेत, ते मला सुचवायचे, अरे ते तेवढं ते काम आहे ते करून घे। तर मला नक्कीच ते काम माझ्याकडनं होण्यासारखं असेल तर मी करून त्यांना फोन करून सांगायचो की अण्णा तुम्ही सांगितलेला गोदरीचा रस्ता असेल किंवा जे काही कामं ते सांगायचे त्यांच्या परिसरातले, ते मी काळजीपूर्वक एक मोठ्या व्यक्तीने सांगितलेलं काम जबाबदारीने करून त्यांना फोन करून सांगायचो की अण्णा ते तुम्ही सांगितलेलं काम मी केलं। असंच रघुनाथजी पाटील साहेबांनाही मला भेटण्याचा फार काही योग आला नाही, ते जेव्हा म्हणजे राजकारणातून निवृत्त झाले एका प्रकारे, त्यावेळेला मात्र आमच्या राजकारणाची सुरुवात होती। परंतु त्यांचंही कार्य किंवा त्यांचा एक वर्ग होता, त्यांनी सुद्धा या तालुक्यासाठी सेवा दिली आणि तुम्हाला आम्हाला आपल्या सर्वांना अभिमान आहे की या मतदारसंघात सुद्धा गाडे साहेबांपासून तर पुंडलिकजी हरी दानवे साहेबांपासून तर सर्वच या मतदारसंघात नावलौकिक असलेले व्यक्तिमत्व या मतदारसंघामध्ये होऊन गेले। आज त्यांचं नाव या ITI कॉलेजला देण्यात आलं। जसे आज या ठिकाणी विद्यार्थी बसलेले, मी त्यांनाही सांगू इच्छितो की नाव दिलं, तुमच्या प्रमाणपत्रावर ते नाव येणार आहे, आपल्याला त्यांचा इतिहास माहिती असला पाहिजे। भविष्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र हातात बघून कुणी विचारेल, आता या जिल्ह्याच्या बाहेर जरा प्रमाणपत्र गेलं किंवा एखाद्या माहिती नसलेल्या ठिकाणी गेलं तर ते विचारतील की पुंडलिक हरी दानवे हे कोण होते, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे। थोडक्यात त्यांचं विकिपीडियावर जर आपण बघितलं तर ती माहिती आहे कोणत्या साली ते खासदार होते, 6व्या लोकसभेमध्ये ते खासदार राहिले, ते कमी कालावधीची त्यावेळेला लोकसभा त्यांना मिळाली, त्याच्यानंतर 9व्या लोकसभेमध्ये खासदार राहिले, त्यांचं जीवनपट आपण माहिती करून घेणं आणि प्राथमिक माहिती निश्चितपणे त्यांच्याबद्दल आपल्याला असली पाहिजे। नक्कीच त्यांनी अतिशय साधेपणाने त्यांचं जीवन त्या ठिकाणी राहिलं। अलीकडच्या काळात पण शेवटच्या काही दिवसांमध्ये सुद्धा नक्कीच आपण जर त्यांना आमच्यासारख्या तरुणांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली, बघता आलं
तर त्याही कालावधीमध्ये नक्कीच ते अतिशय सामान्यपणे साधारणपणे राहायचे. त्यांचे अनेक किस्से दादांच्या माध्यमातून आमच्या कानावर पडतात. मग प्रमोदजी पिंपळगावला आले, घरी त्यांच्या आम्ही घेऊन गेलो वगैरे वगैरे जुन्या गोष्टी अनेक त्यांच्या निश्चितपणे आमच्या सुद्धा दादांच्या माध्यमातून एखादं पुस्तक वाचल्यासारखं. त्यांच्यावर पुस्तक नाहीये पण पुस्तकात कमी लिहिलं जाईल एवढे संदर्भ निश्चितपणे माझ्या वडिलांकडे त्यांच्या संदर्भातले आहेत. असं कधीच घडलं नाही की त्यांनी एखादा संदर्भ की त्यांच्या जीवनात बाबा हे त्यांचं चुकलं किंवा हे अशा पद्धतीने वाईट एक घटना होती असं कधीच त्या ठिकाणी त्यांच्या संवादातून मला जाणवलं नाही. आणि त्यामुळं नक्कीच त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर्श आमच्या मनामध्ये होता. आणि त्यामुळं मंगलप्रभात जोडा साहेबांच्या कार्यालयातून जेव्हा मला विचारणा झाली, आम्ही वेळेचाही विलंब न लावता याला निश्चितपणे होकार दिला. आणि आम्हाला आनंद आहे की नक्कीच त्यांचंही नाव जरी ते आज हयात नसले तरी आपण ज्याला म्हणतो की कायमस्वरूपी त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये कोरल्या गेलेलं आहे. या ITI कॉलेजला जसं नाव दिलं, एखाद्या चौकाला आपण जसं एखाद्या महामानवाचं नाव देतो, आता जसं गोविंदभाई श्रॉफ, ज्या वेळेला मी संभाजीनगरला शिकायला होतो आणि मला ते गोविंदभाई श्रॉफ ते आमच्या म्हणजे आम्ही तरुण असताना आम्हाला त्यांचा इतिहास माहिती नव्हता. मी म्हटलं गोविंदभाई श्रॉफ कोण आहेत, त्याच्यानंतर मी माहिती घ्यायला सुरुवात केली. तसं यानंतरची जी तरुण पिढी राहील त्यांना रावसाहेबजी दानवे कोण आहे माहिती आहे, संतोष दानवे माहिती आहे, चंद्रकांतजी दानवे कोण आहेत ते माहिती राहणार आहे. परंतु पुंडलिक हरी दानवे हे या मतदारसंघात कोण होते, त्यांचं काय त्या ठिकाणी अस्तित्व होतं हे निश्चितपणे आज या कॉलेजवर नाव वाचल्यानंतर त्या ठिकाणी माहिती होईल. ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न होईल. म्हणून ही निश्चितच चांगली बाब आहे. मी तरुण आमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनाही सांगेल, आपण त्यांचं जीवनपट समजून घेण्यात. आता अनेक जुने माणसं आहेत त्या तालुक्यामध्ये, तुम्हाला जुन्या लोकांशी बोलावं लागेल, त्यांचे काही आठवणी आहेत का त्या माहिती करून घ्यावं लागतील. आणि ह्या गोष्टी नक्कीच माहिती असल्या पाहिजेत. आपल्या वेगवेगळ्या कॉलेजला वेगवेगळ्या मान्यवरांचं नाव असतं, तर त्यावेळेला नक्कीच कुणीतरी विचारल्याशिवाय राहत नाही की हे कोण होते. तर सुरुवातीलाच एखाद्या तुम्ही कॉलेजच्या इंटरव्ह्यूला गेले आणि समोर जर तुम्ही इंटरव्ह्यू देताना इंटरव्ह्यू घेणारे व्यक्ती तुम्हाला पहिला प्रश्न हा टाकू शकतात की पुंडलिकराव हरी दानवे कॉलेजमध्ये शिकला, आपली बुद्धीची चाचणी घ्यावी की हे कोण होते. आणि तिथं जर आपल्याला सांगता आलं नाही तर एका प्रश्नाहून आपली गिनती बाकीच्या इतर टेक्निकल प्रश्नांमध्ये निघत असते. आणि म्हणून या विषयामध्ये आपण काळजी घेऊन नक्कीच त्यांचंही जीवनपट त्या ठिकाणी आपल्या स्मरणात आणावं. याचबरोबर दादाने सांगितलेली गोष्ट खरी, नाव तर देण्यात आलं परंतु या ITI कॉलेजचा दर्जाही तसा असला पाहिजे. इथं जे काही प्रोफेसर असतील, प्रिन्सिपल असतील, मी त्यांनाही विनंती करेल की या कॉलेजच्या अजून काही सुधारणेबद्दल आपल्या काही त्या ठिकाणी प्रस्ताव असतील तर ते आमच्यापर्यंत आपण मांडले पाहिजेत. आम्हाला सांगा, तशा पद्धतीने आपण ग्रेड्स असतील वगैरे त्यामध्ये पण निश्चितपणे काय आपल्या सरकारकडनं उपलब्धी या कॉलेजला देता येईल ती देण्याचं काम निश्चितपणे मी लोकप्रतिनिधी म्हणून आपलं त्या ठिकाणी करेल. एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण आलात, या कॉलेजच्या नामांतराचा सोहळ्याला आपण येऊन शोभा त्या ठिकाणी दिली. निश्चितपणे मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी आयोजक म्हणून आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण, आता दादांनी ज्या सूचना केल्या, तुम्ही फक्त माझी मिळून आजीला माझी करू नका. सगळ्या माझीच्या आशीर्वादाने आजीला आजी ठेवा आणि माझ्याकडून काम करून घ्याव एवढी निश्चितपणे मी आपल्याला विनंती करतो. सरकार आपल्या केंद्रात आहे, राज्यात आहे, तिचा भाग थोडा, परंतु दादाने सांगितलं की सरकार असल्या कारणाने आपण आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतो. जे आपल्या जुन्या नेत्यांनी जे आज हयात असतील नसतील त्यांनी या तालुक्याला नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याही पद्धतीने आपणही करू. राजकारण, निवडणुका येत असतात जात असतात, विजय पराजय, जय पराजय हा एक भाग असतो.
सगळे दोन्ही तिन्ही निवडणूक जिंकू शकत नसतात, कुणीतरी एक जिंकतो. परंतु मधल्या काळात 5 वर्षाचा कालावधी या युगामध्ये, आता जसं आयुर्मान कमी झालं, काल मी 110 वर्षाच्या आजी होते त्यांना भेटून आलो, 110च्या वारल्या, त्यांच्याही घरी तळेगावांमध्ये भेट दिली. आता आयुर्मान कमी झालं, 110चे 100, 100चे 90, 90चे 80, पुढं 60-65 वरच थांबणार आहेत. आणि त्यामुळे 5 वर्षाचा कालावधी हा या युगामध्ये कमी मानला जाणार नाही. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये नक्कीच विरोधक असेल, कुणी असेल, माझा तर पहिल्यापासून हा विचार राहिलेला आहे. त्यामध्ये मंचावर आता आमचे रामधन पाटील आहेत, सपकाळ साहेब आहेत, हेही मला सूचना करत असतात की ते झालं पाहिजे. मला आमचा फोनवर संवाद होतो. संवाद म्हणजे कोणी नेत्याबद्दल बोलत नाही आम्ही विरोधात वगैरे, पण त्यांच्या सूचना असतात की आमदार साहेब हे खरेदी चालू आहे भरड धान्याची, त्याच्याबद्दलचे संवाद असतात, किंवा एखादा विजेचा प्रश्न असतो आणि मी त्यांना नक्कीच पॉझिटिव्हली दाद देतो. अशा पद्धतीने संवाद जरा असला तर नक्कीच तालुक्यासाठी आपण सर्वजण मिळून चांगलं करू, एवढा विश्वास आजच्या प्रसंगी व्यक्त करतो. परत आमच्या आजोबा समान असलेले स्वर्गवासी पुंडलिकराव हरी दानवे यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्व अतिथी उपस्थित राहिले, त्यामध्ये माननीय नामदार रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील, तसेच माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेब, त्याच्यानंतर आजी आमदार संतोषजी दानवे साहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या संस्थेत अल्प सूचनेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आलेले सर्व मान्यवर यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो. आमचे जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी श्री राठोड साहेब यांनीसुद्धा आमच्या विनंतीला मान दिला. त्याच्यानंतर परतूर ITIचे प्राचार्य श्री राजेश दानोकर सर हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. आणि या कार्यक्रमाप्रसंगी माननीय खासदार साहेब, माननीय आमदार साहेब यांनी ज्या काही आम्हाला अपेक्षा व्यक्त केली किंवा आपल्या ITIच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन युगातील कोर्सेस चालू करायचा, तर त्या दृष्टीने आपल्या संस्थेकडून 2 ते 3 नवीन ट्रेडचा जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IoT, स्मार्ट सिटी असे व्यवसाय आपण पुढील भविष्याच्या काळात आपल्या ITIमध्ये सुरू करण्याचा आपला इन्स्टिट्यूट प्लॅन आपला ऑलरेडी तयार केलेला आहे. आणि आणखीन काही सूचना असेल तर त्यासुद्धा आम्ही स्वागत करू. आणि आमच्याकडूनही काही सूचना त्यासाठी आम्हाला आमदार साहेबांनी जे काय आश्वासन दिलं की आम्ही निश्चितच तुम्हाला आम्ही त्या सूचनासाठी तुम्हाला संपर्क साधू आणि आपल्या ITIचा आणि आपल्या विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी 100% प्रयत्न करण्याची ग्वाही मी आमच्या संस्थेमार्फत आपल्याला देतो. आणि यानंतर राष्ट्रगीताने आणि या कार्यक्रमांमध्ये सर्व जे काही अतिथी ज्यांची नाव माहिती आहेत नाही आहेत सर्वांनी आपला अमूल्य बराच वेळ झालेला आहे आणि इतक्या वेळ पेशन्स धरून आणि स्वतःचं हे करून वेळ दिला आणि शांतपणे सर्व कार्यक्रम ऐकला, त्याबद्दल सर्व मान्यवराचे आणि गावातील सर्व सुशिक्षित आणि प्रसिद्ध नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपला कार्यक्रम आता संपला असं जाहीर.